नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावात शिव्या देण्यावर बंदी, ग्रामसभेत ठराव मंजूर। नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेते। आता ग्रामसभेने आई व बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतकडून करण्यात येणार आहे, असे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले। सौंदाळ्यात झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत। जर शिव्या दिल्या तर 500 रुपये दंड सक्तीने आकारण्यात येईल। शिव्या देताना आई व बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शारीरिक अंगासंदर्भात शिवीगाळ करून अर्वाच्य शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो। त्यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आपल्या आई बहिणींना व मुलीला आठवले पाहिजे, कारण शिव्या देणारा व्यक्ती ज्या स्त्रीच्या अंगाच्या शिव्या देताना उच्चार करतो तसेच शरीर आपल्या कुटुंबातील महिलेचे असते। शिव्या देण्यावर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येत आहे, असे सरपंच शरदराव आरगडे यांनी म्हटले आहे। यावेळी बालकामगार बंदीचा ठराव घेण्यात आला। बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा, 1000 रुपये मिळवा असे स्लोगन ठरवून बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा। त्या व्यक्तीस 1000 रुपये बक्षीस दिले जाईल असे ठरले। सौंदाळा गावामध्ये बालविवाह 100% बंदी करण्यात आलेली आहे। गावात कुणीही बालविवाह करू नये, केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ठरले। सोशल मीडियाच्या मोबाईलमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत घरातील शालेय विद्यार्थ्यांकडे मोबाईल द्यायचा नाही, असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला। ठराव सूचना सरपंच शरदराव आरगडे यांनी मांडली व अनुमोदन श्री गणेश आरगडे यांनी केले। यावेळी ग्रामसेवक सौ प्रतिभा पिसोटे, उपसरपंच कोमल आरगडे, सदस्य मंगल ज्ञानदेव आरगडे, छाया मिनीनाथ आरगडे, भीमराज आडागडे, सुधीर आरगडे, बाळासाहेब आरगडे, चंद्रकांत आरगडे, मंजू आडागडे, माजी सरपंच प्रियंका आरगडे, उषा बोधक, मंगल बोधक, रंजना बोधक, अश्विनी आडागडे, कावेरी आडागडे यांच्यासह मोठ्या संख्येने आदी महिलांसह पुरुष हजर होते। मी शरद आरगडे, सरपंच ग्रामपंचायत सौंदाळा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र। आम्ही नुकताच ग्रामसभेमध्ये समाजाला नवीन दिशा देणारा ठराव मंजूर केलेला आहे। माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन शिवीगाळ करण्याला बंदी केलेली आहे। आपण नेहमी बघतो ज्यावेळेस टोकाचे भांडण होतात त्या भांडणामध्ये आईच्या मुलीच्या बहिणीच्या नावाने शिव्या दिल्या जातात आणि वास्तविक पाहता त्या ठिकाणी माता भगिनीचा कुठलाही संबंध नसतो आणि अशा ठिकाणी माता भगिनीच्या प्रायव्हेट पार्टचा उल्लेख करून सार्वजनिक ठिकाणी त्या स्त्री देहाचा अपमान केला जातो। स्त्री देहाच्या माध्यमातून प्रत्येकाने 9 महिने उदरात राहून जन्म घेतलेला आहे आणि त्या देहाचा, पवित्र देहाचा या ठिकाणी अपमान होतो। अशा पद्धतीनं जे सार्वजनिक ठिकाणी स्त्रीचा अपमान होतो, हा अपमान टाळावा यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव घेतला की जो कोणी शिवी देईल त्याला 500 रुपये दंड करायचा आणि तो दंड जर त्याने भरला नाही तर त्याचा ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद करून त्याची ती वसुली करायची। अशा माध्यमातून महिला भगिनींचा आम्ही सन्मान करणार आहोत। आम्ही यापूर्वी विधवा महिला सन्मानासाठी देखील पाऊल उचललेलं आहे। ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आहे। त्यांना जे काही आपण सण उत्सव साजरे करतो त्याच्यामध्ये त्यांना सहभागी व्हायला परवानगी दिलेली आहे। ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत याला कुठंतरी आता आपण थांबवलं पाहिजे आणि हे अनेक वर्षापासून चालत आलेलं आहे। राजा राममोहन राय यांच्यापासून स्त्रीला सन्मान देण्यासाठी अनेक आपण पाऊल उचललेले आहेत आणि ती परंपरा आजही कुठंतरी आपल्या नजरेस पडती की स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं। ती होऊ नये यासाठी आम्ही 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, या दिवशी त्यांना झेंडावंदन करायला मुभा देतो। त्यानंतर भाऊबीजेला विधवा महिलांना आम्ही ग्रामपंचायती माध्यमातून 1000 रुपये देतो। रक्षाबंधनला देखील 1000 रुपये देतो आणि विधवा महिलांच्या हस्ते दीपावलीचं पूजन असेल, अशा सगळ्या गोष्टी त्यांना अंगावर दागिने, डोक्याला लावायला कुंकू किंवा टिकली याची सुद्धा परवानगी दिलेली आहे, ज्या माध्यमातून त्यांना कुठेही कमीपणा किंवा समाजाने दुय्यम लेखू नये अशा सगळ्या गोष्टी ज्या त्यांना सुदृढ बनवतील आणि समाजामध्ये सन्मानाची वागणूक देतील याच्यासाठी हा आम्ही पाऊल उचललेलं आहे। आणि माझं या व्हिडिओच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आव्हान आहे की सर्व ग्रामपंचायतीने
असा निर्णय घेऊन स्त्रीचा सन्मान करावा. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नेवासा. खास दीपावली निमित्त चला पाहुणं आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते. चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेलमध्ये. या हॉटेलची चवच लय न्यारी. पाहुणं एकदा या, हॉटेलची चवच लय न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05. या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर, कल्याण हायवे, पारनेर चौक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.